Audio Jungle. स्वप्नांचे रंग मी तुझ्यात दंग उरे बाकी काय तुझी साथ आकाशी चंद्र चांदण्या तोडून मी कहाणल्या. ओके, तर नमस्कार जय महाराष्ट्र भावनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर भावनो, आता सुरुवातीला तुम्ही जशा पद्धतीचा स्टेटस व्हिडिओ आपला बघितलेला आहे, सेम अशाच पद्धतीचा व्हिडिओ आपण बनवणार आहोत अलाइट मोशनमधून. तर सुरुवातीला तुमच्याकडे अलाइट मोशन असेल तर आपल्या टेलिग्रामवर जाऊन पिन करून ठेवलेलं आहे, तिथे तुम्ही तिथून डाउनलोड वगैरे करू शकता. सोबतच भावनो, व्हिडिओ बनवण्यासाठी तुम्हाला शेक इफेक्ट आणि बीट मार्क या दोन प्रीसेटची गरज पडणार आहे. दोन्ही प्रीसेटची लिंक आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तिथून तुम्ही आपल्या अलाइट मोशनमध्ये इनपुट करून घ्यायचं आहे दोन्ही प्रीसेटला. ओके, आता व्हिडिओ बनवण्यासाठी सुरुवातीला बीट मार्क आणि शेक इफेक्ट तुम्ही इनपुट केल्याच्या नंतर या ठिकाणी बीट मार्क असणार आहे आपल्यावली, जस्ट ओपन करून घ्यायचे आहे. आता ओपन केल्याच्या नंतर बघू शकता या ठिकाणी आपण अशा पद्धतीचं काही ग्रुप्स, लेयर्स, नल्स वगैरे या ठिकाणी नोड्स ॲड करून ठेवलेले आहे. ठीक आहे, पुढे अशा पद्धतीच्या बीट वगैरे असणार आहे आपल्याला. तर आता व्हिडिओ बनवताना सुरुवातीला आपल्याला करायचं काय, स्टार्टिंगला येऊन जायचं आहे. या ठिकाणी बघू शकता ग्रुप अँड मार्क्स कॉपी 1 कॉपी दिसत असणार आहे तुम्हाला. ठीक आहे, या नलच्या खालच्या ठीक आहे ग्रुपवरती क्लिक करायचं आहे. या ठिकाणी आता बघू शकता एडिट ग्रुपचं ऑप्शन आलं आहे, याच्यावरती क्लिक करायचं आहे. बघू शकता अशा पद्धतीचं आपलं होऊन जाईल भावनो. ठीक आहे, आता काय करायचं आहे, या ठिकाणी प्लसवरती क्लिक करायचं आहे, मीडियाच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. या ठिकाणी जे आपण फोल्डरमध्ये तुम्ही तुमचे इमेजेस वगैरे ठेवले असणार आहे तो फोल्डर सिलेक्ट करायचा आहे. या ठिकाणी आपल्याला इमेज ॲड करायचा आहे, त्यासाठी इमेज अशा पद्धतीने आपल्याला घ्यायचा आहे. ठीक आहे, तर त्यानंतर हे इमेज जे असणार आहे याची जे लेंथ असणार आहे आपल्याला शेवटपर्यंत अशा पद्धतीने खेचून घ्यायचे आहे. नंतर हे जे इमेज असणार आहे या दोन्ही रेक्टँगलच्या अशा पद्धतीने खालच्या बाजूला घ्यायचं आहे भावनो. ठीक आहे, आता घेतल्याच्या नंतर आपल्याला करायचं काय, बघू शकता आपलं इमेज अशा पद्धतीने सेट होऊन जाईल. त्यानंतर या इमेजमध्ये क्लिक करून मूव अँड ट्रान्सफरमध्ये क्लिक करायचं आहे. या ठिकाणी 3 नंबरचं ऑप्शन घेऊन आपल्याला इमेजेस बरोबर अशा पद्धतीने प्रॉपरली या ठिकाणी सेट करून घ्यायचं आहे. ठीक आहे, त्यानंतर स्टार्टिंगला येऊन पुन्हा प्लसवरती क्लिक करायचं आहे, मीडियावरती क्लिक करायचं आहे. या ठिकाणी मी तुम्हाला एक PNG बनवून दिली असणे स्वप्नांचे रंग. ओके, हे जे ॲड करून टाकायचे अशा पद्धतीने आपली येऊन जाईल. त्यानंतर लास्टला याची पण अशा पद्धतीने लेंथ लास्टपर्यंत करायची आहे. त्यानंतर या ग्रुपचं काम झालं, आपण इथून बॅक यायचं आहे. ओके, आता बघू शकता या ठिकाणी आपलं इमेज ॲड झाला असणार आहे एक. ओके, अशा पद्धतीने. त्यानंतर या ठिकाणी मास्क 1 कॉपी 2 दिसत असणार आहे, याच्यावरती क्लिक करायचं आहे, एडिट ग्रुपमध्ये जायचं आहे, सेम प्रोसेस असणार आहे. प्लसवरती क्लिक करायचं आहे, मीडियावरती क्लिक करायचं आहे, इमेज घ्यायचा आहे, इमेज आपल्याला सर्वात खाली करायचा आहे. इमेजवरती क्लिक करून आपल्याला इमेज या ठिकाणी व्यवस्थित अशा पद्धतीने ॲड करायचं आहे. पुन्हा स्टार्टिंगला येऊन प्लसवरती क्लिक करायचं आहे, मीडियाच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. या ठिकाणी मी तुझ्या आता दंग ही जी PNG ॲड करायची आहे, PNGला व्यवस्थित अशा पद्धतीने सेट करायचं आहे. शेवटला येऊन आपल्याला हे दोन्ही जे लेयर असणार आहे आपले इमेज आणि PNG अशा पद्धतीने शेवटपर्यंत खेचून घेऊन बॅक यायचं आहे. ठीक आहे, त्यानंतर सेम प्रोसेस असणार आहे. आता या तिसऱ्या ग्रुपवरती क्लिक करायचं आहे, एडिट ग्रुपवरती क्लिक करायचं आहे. सुरुवातीलाच येऊन आपल्याला या ठिकाणी इमेज ॲड करून घ्यायचा आहे. ओके, इमेज ॲड करायचा आहे, इमेज खालच्या बाजूला घ्यायचा आहे आणि इमेजची साईज थोडीशी लहान करून इमेजेसला बरोबर सेट करायचं आहे. प्लसवरती जाऊन मीडियावरती जायचं आहे. पुरे बाकी काय तुझी साथ सांग अशी PNG असणार आहे, हिला ॲड करून अशा पद्धतीनं शेवटपर्यंत घ्यायचं आहे. नंतर PNGला आपण थोडंसं लहान करूया आणि या ठिकाणी बरोबर अशा पद्धतीने ठेवून देऊया. ठीक आहे, बॅक यायचं आहे आता. आणि आता लास्टचा जे काय आपला ग्रुप असणार आहे, ठीक आहे, हा वाला, तर याच्यावर जाऊन अशा पद्धतीने इथं पण इमेज ॲड करून घ्यायचं आहे. तर चला इथं ॲड करून घेतो आधी. ओके, तर बघू शकता इथं ॲड करून आपल्याला असताना PNG ॲड करून घ्यायची आहे. दोन्हीची साईज शेवटपर्यंत घेऊन बॅक यायचं आहे. आता बघू शकता या ठिकाणी आपलं थोडंसं ग्रुप इथं या ठिकाणी 2 ग्रुप कमी पडले, अशा प्रेस धरायचा आहे, लॉंग प्रेस धरून आणि इथून अशा पद्धतीने वाढून घ्यायचं आहे भावनो. ठीक आहे, होऊन गेलं आपलं इथपर्यंत. आता या ठिकाणी 16 ते 20पर्यंत येऊन प्लसवरती क्लिक करून मीडियावरती क्लिक करायचं आहे. इमेजेस आता या ठिकाणी आपल्याला ॲड करायचे आहे, अशा पद्धतीने इमेजेसला घ्यायचं आहे. एक्स्ट्रा पार्ट इथून पुढच्या बीटवर येऊन कट करायचं आहे. ठीक आहे, सेम प्रोसेस असणार आहे. या ठिकाणी तुम्ही इमेजेस ॲड करून घेणार शेवटपर्यंत सर्व. तर चला या ठिकाणी इमेजेस ॲड करून घेतो आधी मी. ओके, तर बघू शकता या ठिकाणी शेवटपर्यंत आपण इमेजेस ॲड करून घेतलेले आहे. त्यानंतर स्टार्टिंगला येऊन प्लसवरती क्लिक करायचं आहे, मीडियावरती क्लिक करायचं आहे.
या ठिकाणी हा जे रेक्टँगल ॲड करायचा आहे 3 डॉटवर क्लिक करायचा आहे, स्ट्रीट्स टू कंपोज एरिया. त्यानंतर कलर अँड फिलमध्ये जायचं आहे, कलर नन करायचा आहे, बॅक यायचं आहे. बॉर्डर अँड शॅडोमध्ये जायचं आहे, स्टॉक जे असणार आहे ते इनेबल करून स्टॉकचा कलर व्हाईट ठेवायचा आहे. डबल या स्टॉकवरती क्लिक करायचं आहे आणि इथला थोडंसं तुम्ही 20पर्यंत वाढू शकता. ठीक आहे, इथपर्यंत अशा पद्धतीने वाढून घ्यायचं आहे. त्यानंतर लास्टला यायचं आहे आणि याची लेंथ असेल शेवटपर्यंत अशा पद्धतीने घेऊन घ्यायचे म्हणजे आपला बॉर्डर येऊन जाईल. त्यानंतर बरोबर 16 ते 20पर्यंत यायचं आहे. प्लसवरती जाऊन मीडियावरती जायचं आहे. या ठिकाणी हे जे PNG असणार आहे अशा पद्धतीने याला तुम्ही ॲड करायचं आहे. बिल्डिंग अँड ओपॅसिटीमध्ये जाऊन लाईटमध्ये जाऊन याला स्क्रीन करून घ्यायचं आहे. त्यानंतर बॅक यायचं आहे. अशा पद्धतीने हे जे असणार आहे ते मी या ठिकाणी व्यवस्थित अशा पद्धतीने ठेवून देतो. ठीक आहे. त्यानंतर पुन्हा अशा पद्धतीने बॅक या ठिकाणी रेक्टँगल ॲड करून 3 डॉटवर क्लिक करून स्ट्रीट्स टू कंपोज एरिया, कलर अँड फिलमध्ये जायचं आहे, ग्रेडेडचं ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे. या ठिकाणी थोडंसं अशा पद्धतीने हे जे ब्लॅक कलर असणार आहे खालच्या बाजूला अशा पद्धतीने घेऊन याला कमी करायचं आहे. आपली शॅडो PNG येऊन जाईल. त्यानंतर ही जे रेक्टँगल असणार आहे या बॉर्डर लाईनच्या खाली ठेवायचं आहे. त्यानंतर हे जे असणार आहे असं शेवटपर्यंत याला खेचून घ्यायचं आहे. ओके, इतकं झालं. आता इमेजेसला इफेक्ट पेस्ट करण्यासाठी बॅक यायचं आहे. बॅक आल्याच्यानंतर जे सेक इफेक्ट असणार आहे ओपन करायचं आहे. आता सेक इफेक्टमध्ये आल्याच्यानंतर या इमेजमध्ये क्लिक करून इफेक्टमध्ये जाऊन 3 डॉटवर जाऊन कॉपी इफेक्ट. त्यानंतर हे जे 2 आपले CC प्रीसेट असणार आहे सिलेक्ट करायचं आहे. इथून कॉपी टू लेअर. ओके, आता बॅक यायचं आहे, बीट मार्कला ओपन करायचं आहे आणि सुरुवातीलाच येऊन इथं आपल्याला पेस्ट टू लेअर. ओके, आता इतकं केल्याच्यानंतर बघू शकता आपल्या HDRचा इफेक्ट या ठिकाणी लागलेला आहे. ठीक आहे. त्यानंतर हे जे इमेजेस असणार आहे आपल्या इमेजमध्ये क्लिक करायचं आहे, इफेक्टमध्ये जाऊन 3 डॉटवर जाऊन पेस्ट इफेक्ट. ओके, अशाच पद्धतीने तुम्ही हे जे इफेक्ट असणार आहे शेवटपर्यंत तुम्ही पेस्ट करणार भावनो. ठीक आहे. तर चला या ठिकाणी मी शेवटपर्यंत इफेक्ट पेस्ट करून घेतो. ओके, जे काय ते इफेक्ट आपण शेवटपर्यंत पेस्ट करून घेतलेलं आहे. त्यानंतर हे जे CC प्रीसेट असणार आहे याला मी अशा पद्धतीने लास्टपर्यंत वाढून घेतो. आता माझा व्हिडिओ पूर्णपणे रेडी झालेला आहे. व्हिडिओ सेव्ह करायचा आहे, त्यासाठी एक्सपोर्ट बटनावरती क्लिक करायचं आहे. व्हिडिओला तुम्ही 720 मध्ये एक्सपोर्ट करू शकता, काही विषय नाही. तर इतका सोपा होता. आवडला असं लाईक झालंच पाहिजे.